नगर जिल्ह्यात परिस्थिती कशी राहील नगर जिल्ह्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये 12 ते 12 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणार आहे. आणि विशेष करून नगर शहरामध्ये जरी वेगळं चित्र दाखवण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरी त्या निवडणुकीमध्ये लोकांची मानसिकता ही दहशत दादागिरी या सगळ्या गोष्टीला मुखमाती देण्यासाठी ही निवडणुकीला जनतेचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. कारण आम्ही ज्यावेळेस लोकांशी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत असताना लोकांनी ती एक महानगरपालिकेच्या एका निवडणुकीचा बऱ्याच लोकांनी संदर्भ दिलेला आहे. ज्यावेळेस नगरसेवक आपले पाऊलबुद्धे म्हणून एका निवडणुकीला मध्ये उभे होते त्यावेळेस हीच परिस्थिती होती. त्यापेक्षा भयंकर परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा नगरकरांनी समाजाचं काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी 2000 मताच्या फरकाने निवडून आणलं होतं. तीच परिस्थिती तुम्हाला निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळणार आहे. नगरप्रमाणे पारनेरचा निर्णय तर नगरप्रमाणे झालेला आहे. कारण कुठल्या पक्षाची भूमिका नाही, व्यक्तीची भूमिका. याचा अर्थ ती पक्षाची भूमिका नसते. एखाद्या पक्षातील एखादा कार्यकर्त्याने जर एखादा फॉर्म भरला याचा अर्थ ती पक्षाची भूमिका नसते. जशी नगर शहरामध्ये ही सगळी पक्षाची भूमिका होती. किरणराव सगळ्या शिवसेनेची भूमिका होती पक्षाची. त्या भूमिकेपासून आज सर्व महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिल्याचा निर्णय घेतलेला. तशी पारनेरची भूमिका असो किंवा अजून वेगळ्या तालुक्याची भूमिका असो, व्यक्तीची भूमिका आहे, ही पक्षाची भूमिका नाही.